राणूका युवराजासने पाहिलं का? कुठे आहे युवराज? गेले, त्या दिलेर खानाच्या छावणीत गेले. युवराज अहो कुठं निघाला? युवराज अरे बघताय काय? गोळी आणा. युवराज युवराज थांबा. युवराज कुठं निघालात? अरे आडवा युवराजासनी. युवराज मागा फिरा. युवराज तुम्हाला आई भवानीची शपथ आहे. येऊला सिंहाचा छावा कोल्या कुत्र्यानं पळवला. तुमचं कुंकू रायगडावर सही सलामत घेऊन जाण्याची जबाबदारी आमची. येतो. का आला तसं? यावं लागलं. तसे वर्ष आमच्या पाठीमागे फिरत राहिलं तर तुमच्या सासरचे लोक काय म्हणतील? त्यांची चिंता तुम्ही नका करू. ठीक आहे, पण कशाला आमच्या मागे येत आहे? आम्ही आलो कारण आम्ही तुम्हाला रायगडी पोहोचू आणि मगच आमच्या सासरी जाऊ. कसं आहे? तुम्ही इथे पोहोचला आणि मग समजलं की समर्थच नाहीत. आमचं मन काही लागेल. तुमचा संतापलेला चिडलेला चेहराच डोळ्यासमोर दिसायला लागला. कसं संतापू नको तर काय करू आम्ही? आम्ही इथे येणार होतो तर इथे कळवलं गेलं खाशी आसामी येणार आहे एवढंच. खलित्यात आमच्या नावाचा सुद्धा उल्लेख नाही. इथे आलो तर समर्थ नाही. काय चाललंय काय हे? आता आम्ही थांबणार नाही इथे. माफ करा दिवाकर गोसावी, आम्ही निघतो आहोत. राज, या बैठकीतून असं का निघालं? दिवाकर बुवा, आपण आम्हाला छत्रपतींची थोरवी ऐकवत आहात. ते सामर्थ्यवंत आहेत, वरदवंत आहेत, गणपती आहेत, जाणता राजा आहेत. त्यांनी कित्येक दुष्ट संहारले, कित्येकांना आश्रय दिले. पण आम्हाला कुठं आहे आश्रय? असं म्हणू नका युवराज. अहो, ही पृथ्वी त्यांची, आम्ही त्यांचे. दिवाकर बुवा, आपण ज्या छत्रपतींची थोरवी आम्हाला ऐकवत आहात ते आमचे आबासाहेब आहेत. काही केल्या त्यांची भेट होत नाही. दादासाहेब, पूजा झाली, अभिषेक झाला. आता निघूया सज्जनगडावर. रणवका, आम्ही जरा रयतेत मिसळावं म्हणतो. रयते तर नेहमीच मिसळतात. आता नको. आता चल. तुम्ही मेण्यात बसेपर्यंत आलोच आम्ही. गेले, त्या दिलेर खानाच्या छावणीत गेले. युवराज अहो कुठं निघाला? दादासाहेब, काय केलं होय? का गेलात? अहो, हा संगम दोन प्रवाहांना एक करतो. तुम्ही एकाच प्रवाहाला दोन करून गेलात. आमची माया, स्वराज्याचं प्रेम
आपल्या आबासाहेबांचं कर्तृत्व सगळं कृष्ण प्रवाहात वाहून गेला. एवढं रागवायचं असतं का हो आपल्याच माणसांवर? का गेला तुम्ही? का? बघताय काय कसा घोड्याचं जिन. युवराज फार लांब नसत्याल गेलेलं. आणा घोडी, घाला पाण्यात. सरनोबत नदीत घोड घालू, पाठलाग बी करू, पण काय आता? 4000ची मुघल फौज आहे आणि आपण जेमतेम 300 जण. 300 काय होईल? अरे होईल ते होईल, जाईल ते जाईल. सरनोबत अरे तुमच्यात नसल हिम्मत तर मी एकला जाईन. वा माग. आम्ही तुम्हाला नाही जाऊ देणार. अरे पुढं कोण येईल त्याच झाडावर मुंडकं नाही राहणार. युवराज नाही र, माझा भाचा गेला. अपर काय झालं तर? होऊन काय होईल? मरण येईल. अरे येऊ दे. माफ करा सरनोबत, पण पुढे धोका आहे. असू दे. आम्ही तुम्हाला नाही जाऊ देणार. तुमच्यावर आमचं लय जीव आहे. अरे सोडा मला. अरे देवा, अरे काय येळ आणलीस र माझ्यावर. आता मोकळ्या हातानं महाराजांकडे गेलो तर त्यांना काय उत्तर देऊ? या पेशी तोंडानं महाराजांसमोर कसं जाऊ? महाराजांनी विचारलं, कुठे माझं लेकरू? तर काय सांगू त्याची? अरे माझा काळजाचा तुकडा न्याला र त्यांनी. काय करू र देवा, काय करू? महाराज, राणीसाहेब थाळ्यासाठी आपली वाट बघत आहे. सज्जनगडाहून काही खबर? जी नाही. राणी साहेबांना सांगा आम्ही थाळा उशिरा घेऊ. महाराज येत आहेत. काय महाराज आणि सदरेवर? हो, आलेच. सज्जनगडाहून युवराजांची काही खबर? जी नाही महाराज. अशा वेळी वेगवान होलसवार तैनात करत जा. महाराज त्याने एवढीच खबर दिली आहे की सरनोबत सज्जनगडावर पोहोचते झालेत. हंबीरराव पोचले? मग काळजी नाही. एकदा का हंबीररावांची आणि युवराजांची भेट झाली की सगळं सुरळीत होईल. काही खबर आली तर आम्हाला तातडीनं कळवा. जी महाराज. हुजूर, युवराज शंभूराजे माहुली गांव से यहाँ आने के लिए निकल चुके हैं. अल्हम्दुलिल्लाह, नविंद पे अंदाजा खुश खबर. हुजूर, थोड़े ही वक्त में शंभूराजे आपके दीदार के लिए आपके सामने होंगे. वाह वाह, क्या बात है. तुम हमारी जिंदगी में खुशियों का पैगाम लेकर आए हो. हम भी तुम्हें खुश कर देंगे. ये लो हमारी तरफ से. जाओ खुशियां मनाओ. वाह वाह दिलेर खान,
क्या बात है, क्या बाजी खेली है। 6 और मात की ये चाल सिर्फ दिलेर खान ही चल सकता है और कोई नहीं। ये तो अजूबा हो गया, अजूबा। शेर अपनी मान छोड़कर शिकारी की बस्ती में आने को निकल गया है। वाह क्या बात है, वाह परवरदिगारे आलम, तेरा लाख लाख शुक्र है। अब सारी दुनिया देखेगी कि दिलेर खान की हैसियत क्या है, वो क्या चीज है। अरे तुझे शाबाश दिलेर खान, शाबाश। अरे तुझे शाबाश है। अरे तूने तो वो काम किया है जो आज तक कोई नहीं कर सका। मिर्जा राजे नहीं कर सके, करतब खान नहीं कर सके, शाइस्ता खान नहीं कर सके, और खुद आलमगीर बादशाह भी ये काम नहीं कर सके। वो काम करके तूने दिखा दिया दिलेर खान, शाबाश है तुझे। खुदा का लाडला है, यकीनन तू खुदा का लाडला है। आज का सिकंदर है तू। शंभू राजे कहाँ तक पहुंचेंगे, कहाँ तक पहुंचोगे शंभू राजे? उनका घोड़ा तो ठीक होगा ना? और कहीं उनके साथ मराठा फौज तो नहीं हो गया? नहीं नहीं नहीं, ऐसी मुसीबत की बातें मत कर तू। मुसीबत को शिवाजी राजे का पता बता दे। जा मुसीबत, शिवाजी राजे के पास जा। तू एक काम कर, तू रायगढ़ में जाके बस जा। तेरा वही मकाम है और वही तेरी मंजिल है। दिलेर खान से मुसीबत का कोई काम नहीं, कोई काम नहीं। अरे बहुत दिन के बाद मुझे खुशियां मिली हैं, बहुत दिन के बाद दिलेर खान के दरवाजे पर खुशियों ने दस्तक दी है। शिवाजी राजे, मैं तुझे तिल तिल करके जलाऊंगा, तिल तिल करके। मैं तेरी हैसियत को नैस्तो नाबूद कर दूंगा। उन्हें मुझे बहुत दुख दिए, 2 साल मुझे इंतजार कराया है, 2 साल, 2 साल। दिलेर खान नहीं, दिलेर खान नहीं, दिलेर खान नहीं, इज्जत से नाम ले तू अपना। खान साहब, खान साहब। अब दुनिया में तुझे इज्जत और एहतराम से पुकारा जाएगा। हाँ, इज्जत और एहतराम से। नाही तर नाही जुमानले कोणाला, गेलेच, खरंच गेले। युवराजांची फौज वेगानं दिलेर खानाची छावणी जवळ करते। जगदीश्वरा, हे काय ऐकायला लावलंस रे? वाईट झालं, मला तर अजून खरं वाटत नाहीये। युवराज आणि दिलेर खानाच्या छावणीत गेलेत म्हणून? खात्रीच्या माणसानं खबर दिली, पण महाराजांना काय सांगायचं, कोणत्या तोंडाने सांगायचं? तेवढे धारिष्ट नाहीये माझ्यात। बघा ना, काय वाटेल त्यांना हे ऐकून की युवराज मोगलाला जाऊन मिळालेत म्हणून। महाराजांना सहन नाही होणार। अहो, असली खबर कशी सहन होईल? जे घडू नये तेच घडतंय। पण खबर तर सांगायला पाहिजे। ते तर आहेच, पण युवराज एवढ्या थराला कसे काय गेले? वाईट वाटतं हो। स्वराज्याचं नुकसान होणार। चला महाराजांकडे। पंत, चला। नाही नाही, माझ्यात ती हिंमत नाही। जगदीश्वरा, पांडे सरदार जी, हुजूर। शंभू राजे कहाँ तक पहुंचे? आले ते हुजूर, नजदीक आले। अरे नजदीक क्या आ रहे हैं? सही सही बताओ, कहाँ तक पहुंचे? हुजूर, आपकी किस्मत की रेखा तक पहुंचे। क्या बात है मुल्ला अहमद, जब बादशाह सलामत सुनेंगे तो बहुत खुश होंगे। यकीनन हमें दक्षिण की सूबेदारी अता फरमाएंगे, बड़े से बड़ा ओहदा अता फरमाएंगे। और ये क्या है? कहा था ना कि यहाँ पर सुरख दरिया बिछवाई जाए, शाही बैठक लगवाई जाए। पांड्रस, और ये भाले, ये तलवारें, ये सब क्या है? और ये सारी चीजें यहाँ क्यों हैं? सब कुछ यहाँ से हटवा दो पांड्रे जी। जब शंभू राजे यहाँ पर आए तो उन्हें यहाँ कोई हथियार नजर नहीं आना चाहिए। जी हुजूर। जब शंभू राजे यहाँ पर आए तो उनके दिमाग में कोई गलत फहमी नहीं होने चाहिए।
उनके दिमाग में एक ही गलत फहमी हो कि हमने उनको यहाँ यारी दोस्ती में बुलवाया है, समझे? खड़े खड़े मुंह क्या देख रहे हो? हटाओ सब। चल हटाओ। और पांडे सरदार चारों तरफ इतर छिड़कवा दो, हर तरफ गुलाब के गुलदस्ते लगवा दो। यहाँ झूमर तो नहीं लगवा सकते पांडे सरदार, लेकिन हर रोशनदान में मोमबत्तियां लगवा दो। जी हुजूर। हैं तो वो दुश्मन की औलाद, लेकिन शाही औलाद भी हैं। उनका हर तरह से यहाँ पर स्वागत होना चाहिए, समझे? वो जब यहाँ पर आए तो उन्हें ये जगह जंग की छावनी नहीं बल्कि रंग रलियों की महफिल लगनी चाहिए, समझे? जी हुजूर। आओ चांद आओ, आओ मेरे बच्चे आओ। हम बहुत खुश हैं, बहुत खुश हैं। आओ, आज शिवराजे का बेटा शंभू राजे आ रहा है। लियो मिठाई खाओ, डरो नहीं, खाओ मिठाई खाओ, खाओ। हम बहुत खुश हैं, बहुत खुश हैं हम। शाबाश। राजा छत्रसाल, आता वेगानं फौजा जमवा. बुंदेलखंड वासियांना आमचा एक निरोप सांगावा, म्हणावं लढण्याचा निर्धार करावा. आसामचे सेनापती लचित बडफुकन, तुम्ही आणि आम्ही आमचं स्वराज्य एकत्र एल्गार करू आणि मोगलांना नेस्त नाबूद करू. बाळाजी पंत महाराज, या पत्राचा बुंदेलखंडी तर्जुमा करून आपणास दाखवतो. आता मोगलांविरुद्ध उठाव व्हायलाच हवा. ती वेळ आली आहे. राव, रडू नका, उठा. काय झालंय सांगा. काय सांगू, कसं सांगू, कोणत्या तोंडानं सांगू महाराज. अंबीरराव, महाराज, मी नाही थांबू शकलो शंभूराजांनी. काय झालंय ते स्पष्ट बोला. आम्ही ऐकण्यास सज्ज आहोत. बोला. आपला छावा गनिमांनी पळवला महाराज. स्वराज्याचं युवराज मोगलांच्या पोटात, मोगलांच्या पोटात. युवराज, युवराज काय केलं ते? असं का वागलात युवराज?